तर MHTET 2026ची तयारी तर निश्चितपणे आपण चालू केली असेल. रोज एखादा टॉपिक तरी आपण रीड करत जा आणि त्यावर आधारित 9 ते 10 प्रश्न आपण सोडवण्याचा प्रयत्न करा. निश्चित हा सराव आपल्याला TET परीक्षेत हमखास यश मिळवून देईल आणि निश्चितपणे आपण परीक्षा पास होऊ. तर चला तर आज सुरू करूया आजच्या आमच्या टॉपिकला. तर आजचा जो आपला टॉपिक आहे ते म्हणजे ग्लँड्स. ग्लँड्सवर आधारित बरेचदा आपल्याला TET परीक्षा असो का CTET परीक्षा असो की त्यामध्ये प्रश्न आपल्याला विचारलेले असतातच. तर निश्चितपणे हा टॉपिक तुम्ही प्रिपेअर करावा आणि कशा पद्धतीचे प्रश्न विचारले जातात, अत्यंत 10 महत्त्वाचे प्रश्न आणि त्याचा पॅटर्न म्हणजे परीक्षेत काही विचारलेले प्रश्न ते सुद्धा आम्ही आपल्यासोबत डिस्कस करणार आहोत. तर चला तर सुरू करूया आजच्या या टॉपिकला. सुरुवातीला ग्लँड्स काय असतात हे आपण बघूया. तर ह्युमन बिंग्समध्ये ज्या 2 प्रकारे यांची विभागणी केलेली आहे ग्लँड्सची, एक असतात एक्झोक्राईन ग्लँड आणि दुसरे असतात एंडोक्राईन ग्लँड. तर एक्झोक्राईन ग्लँड्स ज्या असतात ते काय करत असतात, आपला जो काही सबस्टन्स असेल, आता सबस्टन्स म्हणजे या ठिकाणी जो काही प्रॉडक्ट तुम्हाला या ठिकाणी हा शब्द दिसत असेल, तर प्रॉडक्ट म्हणून काय काय असू शकतो, प्रॉडक्ट म्हणून तुमचे हार्मोन्स असू शकतात, एखादा सबस्टन्स असू शकतो किंवा डायजेस्टिव्ह ज्यूससुद्धा जे राहतात ते सुद्धा यामध्ये येतात. आणि हे डायजेस्टिव्ह ज्यूस, हार्मोन्स किंवा एखादा सबस्टन्स एखाद्या ट्यूबसारखा, जसे आता आपल्याला माहिती आहे की पाईप असतो, पाईपमधून काय फ्लो होत असतो, पाणी फ्लो होत असते. ठीक आहे, जसं आता ब्लड आहे, ब्लड्समध्ये आपल्याला आर्टरीज माहिती आहेत, वेन्स माहिती आहेत, त्याच्यातून काय फ्लो होत असतं, ब्लड फ्लो होतं. एक्झॅक्टली ह्या ग्लँड्सला पण काय असतात, डक्ट असतात किंवा ट्यूब्स असतात आणि त्या ट्यूबमधून हा सबस्टन्स काय होत असतो, फ्लो होत असतो. तर अशा प्रकारच्या डक्ट असलेल्या किंवा ट्यूब असलेल्या ग्लँड्सला कोणत्या ग्लँड्स म्हटल्या जातात, एक्झोक्राईन ग्लँड्स म्हटल्या जातात. काय म्हटलं जातं त्यांना, एक्झोक्राईन ग्लँड्स त्यांना म्हटल्या जातं. ठीक आहे, तर ह्या असतात कोणत्या ग्लँड्स असतात, एक्झोक्राईन ग्लँड. तर काही उदाहरणं जर बघितलं तर एक्झोक्राईन ग्लँडच्या जर बघितली तर या ठिकाणी स्वेट ग्लँड, सलायव्हरी ग्लँड आणि सिबॅसियस ग्लँड. तर सिबॅसियस ग्लँड्स काय प्रोड्यूस करत असतात, ऑइल प्रोड्यूस करत असतात. ही गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा. स्वेट ग्लँड, सलायव्हरी ग्लँड तर ऑलरेडी आपल्याला माहिती असेलच. त्यानंतर नेक्स्ट जे आपल्याला ग्लँड्स आपल्याला पाहायला मिळतात, एंडोक्राईन ग्लँड. तर एंडोक्राईन ग्लँड ज्या राहतात ते डायरेक्टली आपला प्रॉडक्ट जो राहणार आहे तो कुठं आपला जो डायरेक्टली जो प्रॉडक्ट आहे तो कुठं रिलीज करणार आहे, डायरेक्टली ब्लडमध्ये काय केलं जातं, रिलीज केलं जातं. तर यामध्ये येतात पिट्युटरी ग्लँड, ॲड्रिनल ग्लँड आणि थायरॉइड ग्लँड. तर 2 प्रकारच्या ग्लँड्सबद्दल आपण माहिती बघितली आहे. पेपरमध्ये थोडेसे ट्विस्टेड टाईपचे प्रश्न तुम्हाला विचारले जातात. ओव्हरऑल आपण परत एकदा बघून घेऊया. एक्झोक्राईन ग्लँड्स जे आपलं प्रॉडक्ट काय करतात, रिलीज करतात. कशाच्या साहाय्याने रिलीज करतात, त्या ट्यूब्समधून हे रिलीज करतात आणि त्या टार्गेट साईटवर जाऊन काय होते, तो प्रॉडक्ट वर्क करतो. ठीक आहे, आणि दुसऱ्या ज्या ग्लँड्स आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतात त्या ग्लँड्स कोणत्या आहेत, एंडोक्राईन ग्लँड. एंडोक्राईन ग्लँड आपलं जे प्रॉडक्ट आहे डायरेक्टली कुठं रिलीज करत असतात, ब्लडमध्ये रिलीज करतात आणि ब्लडमध्ये फ्लो होऊन हे प्रॉडक्ट ज्या ठिकाणी टार्गेट साईट तुम्हाला दिली आहे त्या ठिकाणी जाऊन हे काय होत असतात, वर्क करत असतात. तर चला तर सुरू करूया आजच्या या प्रश्नाला. तर पहिला प्रश्न जो थोडासा TET 2026, CTET 2026 जी फेब्रुवारीमध्ये झाली होती त्यामध्ये विचारण्यात आलेला प्रश्न आहे. प्रश्नाचं स्वरूप बघा, तुम्हाला सरळ सरळ प्रश्न कधीही विचारले जात नाही, थोडंसं ट्विस्टेड किंवा इनडायरेक्ट वेने तुम्हाला प्रश्न विचारले जातात. तर चला सुरू करूया आजच्या या प्रश्नांना. या ठिकाणी पहिला प्रश्न आपल्यासमोर येत आहे, ॲट द ऑनसेट ऑफ द प्युबर्टी द साईज ऑफ द ओव्हरीज इन द फिमेल डॅश ए अँड प्रोड्युसेस डॅश डॅश बी. म्हणजे इथं फिल इन द ब्लँक्स या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. ठीक आहे, आणि इन मेल्स डॅश प्रोड्यूस बाय द टेस्टीज अँड प्रोडक्शन ऑफ दीज हार्मोन्स कंट्रोल बाय. म्हणजे या ठिकाणी तुम्हाला हार्मोन्स विचारलेले की प्युबर्टीमध्ये मेल्समध्ये कोणता हार्मोन प्रोड्यूस होतो, फिमेल्समध्ये कोणता हार्मोन प्रोड्यूस होतो, याबद्दल तुम्हाला प्रश्नांमध्ये विचारलेलं आहे. ठीक आहे, तर यामध्ये आपण जर बघितलं तर जे फिमेल्स असतात त्या फिमेल्समध्ये जो एक हार्मोन आहे तो म्हणजे इस्ट्रोजन, आणि जे मेल्स असतात त्या मेल्समध्ये एक हार्मोन असतो टेस्टेस्टेरॉन. तर या ठिकाणी तुम्हाला म्हटलेलं आहे, तर ओव्हरीज जसं जसं एखाद्या व्यक्तीचं किंवा एखाद्या मेलचं किंवा फिमेलचं जसं जसं वय वाढतं किंवा प्युबर्टीच्या स्टेजला ज्यावेळेस ते येतात त्यावेळेस त्यांच्या जे ग्लँड्स असतात, जसं ओव्हरीज झालं, टेस्टीज झालं, त्यांची साईज ही काय होते, इन्क्रीज होते, एनलार्ज होते. तर या ठिकाणी जर बघितलं
तर ओव्हरीची साईज काय होणार, एनलार्ज होणार. आणि फिमेलमध्ये कोणता हार्मोन प्रोड्यूस होत असतो, टेस्टेस्टेरॉन. ठीक आहे, तर याचं योग्य असं उत्तर राहील ए, एनलार्ज. त्याच्यानंतर बी, इस्ट्रोजेन. ठीक आहे, आणि सी म्हणजे मेलमध्ये कोणता हार्मोन प्रोड्यूस होणार, टेस्टेस्टेरॉन. आणि प्रोडक्शन ऑफ दिस हार्मोन इज कंट्रोल बाय, म्हणजे टेस्टेस्टेरॉन, ओव्हरीज या सगळ्या ज्या ग्लँड्स असतात यांना कंट्रोल करणारी जर कोणती ग्लँड असेल तर ती कोणती ग्लँड आहे, पिट्युटरी ग्लँड. म्हणूनच पिट्युटरी ग्लँडला तुम्हाला माहिती असेल की मास्टर ग्लँडसुद्धा म्हटलं जातं. का म्हटलं जातं, कारण की ह्या सगळ्या ज्या ग्लँड्स आहेत, जसं टेस्टिस झालं आहे, ओव्हरीज झालं आहे, ॲड्रिनल ग्लँड झाला आहे, थायरॉईड ग्लँड झाला आहेत, ह्या कोणाच्या अंडरमध्ये वर्क करत असतात, पिट्युटरी ग्लँड. तर म्हणूनच पिट्युटरी ग्लँडला काय म्हटलं जातं, मास्टर ग्लँडसुद्धा म्हटलं जातं. कारण की ह्या ग्लँड, पिट्युटरी ग्लँड हार्मोन रिलीज करतील, इतर ग्लँड्सला स्टिम्युलेट करतील, आणि इतर ग्लँडला स्टिम्युलेट केल्यामुळे त्यासुद्धा ग्लँड्स काय करायला चालू करतील, हार्मोन्स रिलीज करतात. म्हणून पिट्युटरी ग्लँडला मास्टर ग्लँड म्हटलं जातं. तर योग्य उत्तर आहे याचं एनलार्ज, बी इस्ट्रोजेन, सी टेस्टेस्टेरॉन, आणि डी या दोन्ही ग्लँडला कंट्रोल करण्याचं काम कोण करतं, ओव्हरीज आणि टेस्टिसला पिट्युटरी ग्लँड करतात. तर योग्य उत्तर आहे याचं बी. यानंतरचा जो नेक्स्ट क्वेश्चन आपल्यासमोर आहे ते आहे बघा, liver is the largest gland in your body, produces the bile. The bile juice is stored in. तर या ठिकाणी लिव्हर सगळ्यात मोठी ग्लँड आहे आपल्या शरीरातली. तर लिव्हर काय प्रोड्यूस करते, बाईल ज्यूस. पण प्रोड्यूस केल्याच्या नंतर बाईल ज्यूस हा स्टोअर करण्याची कॅपॅसिटी पण लिव्हरमध्ये आहे. कुठे ना कुठेतरी हा स्टोअर करून ठेवला जातं. तर या ठिकाणी आपल्याला 4 ऑप्शन्स दिलेले आहेत. ऑप्शन्स बघूया, गॉल ब्लॅडर, युरिनरी ब्लॅडर, स्टमक आणि किडनी. तर पटकन सांगा की याचं योग्य उत्तर काय असायला पाहिजे, ए, बी, सी, डी. तर याचं योग्य उत्तर आहे गॉल ब्लॅडर. तर लिव्हर काय करणार आहे, जो लिव्हर इज द लार्जेस्ट ग्लँड अँड प्रोड्युसेस द बाईल ज्यूस. तर हा बाईल ज्यूस जो राहणार आहे कशामध्ये स्टोअर करून ठेवला जातो, गॉल ब्लॅडरमध्ये स्टोअर करून ठेवला जातो. म्हणूनच मगाशी आपण बघा एंडोक्राइन ग्लँड आणि एक्झोक्राइन ग्लँडमध्ये प्रॉडक्ट हा शब्द विचारला आहे. तर मग हे डायजेस्टिव्ह ज्यूस पण असू शकतात, सबस्टन्स असू शकतात, हार्मोन्स असू शकतात. ठीक आहे, तर हा या ठिकाणी इथं करेक्ट आन्सर आहे गॉल ब्लॅडर. यानंतरचा नेक्स्ट क्वेश्चन आपल्यासमोर येत आहे, इन मेल्स डॅश ए इज प्रोड्यूस बाय द टेस्टिस. तर टेस्टिस फॉर्म अ मेल गॅमेट कॉल्ड बी, सो द टेस्टिस इज अ ग्लँड. तर या ठिकाणी आपल्याला प्रश्न थोडासा नीट समजून घेऊया. ए म्हणजे या ठिकाणी मेल्सबद्दल सांगितलं आहे, तर मेल्समध्ये टेस्टिस कोणता हार्मोन प्रोड्यूस करते, तर याचं उत्तर आपण मगाशीच बघितलं होतं, टेस्टेस्टेरॉन. तर या ठिकाणी जर बघितलं तर क्लिअरली आपल्याला सी ऑप्शन्स या ठिकाणी आपल्याला अवेलेबल असताना दिसत आहे. तर कन्फर्म या ठिकाणी सी ऑप्शन्स आहे. पण या ठिकाणी तुम्हाला तर 2च ग्लँडबद्दल आपण शिकलो होतो, एंडोक्राइन ग्लँड आणि एक्झोक्राइन ग्लँड. पण काही आपल्या शरीरात अशा ग्लँड्स आहेत ते दोघांचंही काम करतात. एंडोक्राइन ग्लँड म्हणून पण काम करतात आणि कधीकधी त्या एक्झोक्राइन ग्लँड्स म्हणून पण काय करत असतात, काम करत असतात. तर या ग्लँड्सला एक विशेष असं नाव दिलेलं आहे, त्यांना म्हटलेलं आहे हेट्रोक्राइन ग्लँड. काय म्हटलं जातं, हेट्रोक्राइन ग्लँड. तर या ठिकाणी ज्यावेळेस टेस्टिस हा टेस्टेस्टेरॉन हार्मोन प्रोड्यूस करते त्यावेळेस हे टेस्टेस्टेरॉन डायरेक्टली ॲब्सॉर्ब केला जातो ब्लडमध्ये आणि तिथून तो तुमच्या टार्गेट साईटवर पाठवण्यात येत असतो. ठीक आहे, आणि त्यानंतर ज्यावेळेस स्पर्म्स प्रोड्यूस करतात ते स्पर्म्स काय राहतात, एका पर्टिक्युलरला डक किंवा ट्यूबमधून काय होत असतात, ते ट्रॅव्हल करत असतात. ठीक आहे, तर म्हणून ज्यावेळेस स्पर्म प्रोड्यूस करेल त्यावेळेस ही ग्लँड एक्झोक्राइन ग्लँड म्हणून काम करणार आहे टेस्टिस, आणि ज्यावेळेस टेस्टेस्टेरॉन हार्मोन प्रोड्यूस करेल त्यावेळेस ही ग्लँड एंडोक्राइन ग्लँड म्हणून काय करणार आहे, वर्कआउट करणार आहे. म्हणून टेस्टिसला आपण कोणत्या प्रकारच्या ग्लँड्स म्हणू शकतो, हेट्रोक्राइन ग्लँडसुद्धा म्हणू शकतो, किंवा याला मिक्स ग्लँडसुद्धा म्हणून आपल्याला ओळखलं जातं. तर याचं योग्य उत्तर आहे सी ऑप्शन. एचं ऑप्शन ए राहील टेस्टेस्टेरॉन, बी राहील स्पर्म ज्यांना मेल गॅमेट्स आपण म्हणतो, आणि सी राहील हेट्रोक्राइन ग्लँड ज्यांना दुसरं एक नाव आहे, दॅट इज कॉल्ड ॲज द मिक्स ग्लँड. तर शरीरामध्ये 3 ग्लँड्सबद्दल आपण नक्की माहिती लक्षात ठेवा. पहिलं आहे पॅनक्रियाज, दुसरं आहे टेस्टिस आणि तिसरं आहे ओव्हरीज.
ह्या हेट्रोक्राईन ग्लॅन्ड आहे, एंडोक्राईन म्हणून पण काम करतील आणि एक्झोक्राईन ग्लॅन्ड म्हणून पण काम करतील. ठीक आहे, हा झाला आपला तिसरा प्रश्न. यानंतर चौथा प्रश्न आपल्या समोर येत आहे, विच ऑफ द फॉलोइंग हॉर्मोन्स कंट्रोल्स द लेवल ऑफ सोडियम अँड पोटॅशियम इन युअर ब्लड. जसं आपण शुगरबद्दल बघतो की ब्लडमध्ये जर शुगरचं जर प्रमाण वाढलं तर इन्सुलिन हार्मोन्स काय करतो, त्याला कंट्रोल करण्याचा प्रयत्न करतो. पण तसंच ब्लडमध्ये सोडियम आणि पोटॅशियम यांच्यावरही कंट्रोल ठेवण्याचं काम कोणत्या प्रकारचा हॉर्मोन करतो. तर याचे ऑप्शन्स आपल्याला या ठिकाणी दिलेले आहे. ए टेस्टेस्टेरॉन, बी कॉर्टिकोस्टेरॉइड, सी ॲड्रिनॅलिन आणि डी डोपॅमाइन. तर याचं योग्य उत्तर आहे कॉर्टिकोस्टेरॉइड हॉर्मोन. तर कॉर्टिकोस्टेरॉइड हॉर्मोन हा कशाला कंट्रोल करण्याचं काम करतो, सोडियम आणि पोटॅशियम नावाचं जे आपल्या ब्लड्समध्ये जे प्रेझेंट असते, सॉल्ट्स असतात ॲक्च्युली, या सॉल्ट्सला किंवा सोडियम किंवा पोटॅशियम्सला कंट्रोल करण्याचं काम ब्लडमध्ये कोणता हार्मोन करत असतो, कॉर्टिकोस्टेरॉइड. तर तुम्हाला या ठिकाणी कमेंटमध्ये सांगायचं आहे की कॉर्टिकोस्टेरॉइड हार्मोन कोणती ग्लॅन्ड प्रोड्यूस करते. ठीक आहे, तर कमेंटमध्ये निश्चितपणे सांगा, त्याला आपण लाईक देऊया. ही असते तुमची किडनी आणि याच्यावर असतात तुमची कोणती ग्लॅन्ड असते, ॲड्रिनल ग्लॅन्ड. ठीक आहे, या किडनीच्या वरती राहते, ही गोष्ट नेहमी लक्षात ठेवा. असो, नेक्स्ट इज कंट्रोल द पिट्युटरी ग्लॅन्ड. ओ, तर पिट्युटरी ग्लॅन्डला आपण मास्टर ग्लॅन्डसुद्धा म्हटलेलं होतं. पिट्युटरी ग्लॅन्ड काय करते, इतर ग्लॅन्डला कंट्रोल ठेवते. जसं तुम्ही बघितलं होतं आपण आत्ताच मागच्या प्रश्नामध्ये, टेस्टीज होत्या, त्यानंतर ओव्हरीज होत्या, थायरॉइड ग्लॅन्ड होती, या सगळ्यांना कंट्रोल करण्याचं काम कोण करत होतं, पिट्युटरी ग्लॅन्ड करत होती. पण पिट्युटरी ग्लॅन्डसुद्धा कोणी ना कोणी आपल्या शरीरामध्ये काय करतं, कंट्रोल करतं. तर ते कोण आहे, तर या ठिकाणी तुम्हाला ऑप्शन्स दिलेले आहेत, लिव्हर, स्पायनल कॉर्ड, हायपोथॅलॅमस, थायरॉइड ग्लॅन्ड. तर याचं योग्य उत्तर काय असायला पाहिजे, निश्चितपणे सांगा. तर याचं योग्य उत्तर आहे हायपोथॅलॅमस. ठीक आहे, पिट्युटरी ग्लॅन्डवर कंट्रोल ठेवण्याचं जर काम कोण करत असेल, तर पिट्युटरी ग्लॅन्डवर कंट्रोल ठेवण्याचं काम कोण करते, हायपोथॅलॅमस. सहावा प्रश्न, विच ऑफ द फॉलोइंग ग्लॅन्ड्स कंट्रोल द बिहेवियर ऑफ द पर्सन ड्युरिंग द क्रायसिस अँड इमोशन. ठीक आहे, क्रायसिस आणि इमोशनमध्ये एखाद्या व्यक्तीचं बिहेवियर त्याला कंट्रोल करण्याचं काम कोण करतं, याबद्दल आपल्याला प्रश्न विचारला आहे. आता क्रायसिस आणि इमोशन्स म्हणजे एक्झॅक्टली काय असतं, एक उदाहरण घेऊया. तुम्ही रस्त्यानं चालले जात आहे आणि अचानक एखादा कुत्रा तुमच्या मागे लागला, तर तुम्ही पण शक्यतोवर काय करता, धावण्याचा प्रयत्न करता. तर अचानक हे काय झालं आहे, क्रायसिस झालं आहे. क्रायसिस म्हणजे ज्यावेळेस आपल्या मागं कुत्रा मागं लागला आहे किंवा एखाद्या वेळेस आपण घरात आहे आणि अचानक एकदम साप निघाला आहे, तर त्यावेळेस तुमची परिस्थिती बघा, तुमचे हार्टबीट एकदम सडनली काय होतात, इन्क्रीज होतात की नाही इन्क्रीज, म्हणजे दॅट इज कॉल्ड एज द क्रायसिस. इमोशन्स, आता इमोशन्समध्ये जर बघितलं तर फॉर एक्झाम्पल आपल्याला कधी कधी राग येतो, तर रागामध्ये पण तुम्ही बघा त्यावेळेस जे इमोशन्स असतात त्यावेळेससुद्धा आपला हार्टबीट किंवा आपला BP थोडासा हाय झालेला आपल्याला दिसतो. त्यावेळेस इमोशन्स असो, मग क्रायसिस असो, या प्रकारची सिच्युएशन्समध्ये एखाद्या व्यक्तीचं कंट्रोल करण्याचं म्हणजे बिहेवियर कंट्रोल करण्यासाठी एक ग्लॅन्ड वर्क करत असते, ते वेगवेगळ्या प्रकारचे हार्मोन रिलीज करते. तर ती ग्लॅन्ड कोणती असेल, तर इथं आपल्याला ऑप्शन्स दिलेले आहेत. पहिलं ऑप्शन दिलेलं आहे थायरॉइड ग्लॅन्ड, दुसरं ऑप्शन दिलं आहे पॅनक्रियास, तिसरं ऑप्शन दिलं आहे लिव्हर आणि चौथं ऑप्शन दिलं आहे ॲड्रिनल ग्लॅन्ड. तर याचं योग्य ऑप्शन आहे ॲड्रिनल ग्लॅन्ड. तर ॲड्रिनल ग्लॅन्ड या प्रकारच्या सिच्युएशनमध्ये काम करत असते. मग ते क्रायसिस असो, इमोशन्स असो, त्यावर काम करते. तर ती कोणती ग्लॅन्ड असते, ॲड्रिनल ग्लॅन्ड. तर ॲड्रिनल ग्लॅन्ड हा 2 प्रकारचे हार्मोन्स सिक्रेट करते. यामध्ये एक असते ॲड्रिनॅलिन आणि एक असते नॉन ॲड्रिनॅलिन. तर ॲड्रिनॅलिन आणि नॉन ॲड्रिनॅलिन हार्मोनबद्दल तुम्ही थोडीशी इन्फॉर्मेशन काढा. 9व्या वर्गाच्या पुस्तकामध्ये याबद्दल माहिती दिलेली आहे, ती माहिती तुम्ही कलेक्ट करा. कारण की मी शेवटी तुम्ही तर हार्मोन्सबद्दल डिटेलमध्ये वाचा, थोडंसं तुमचंही नॉलेज काय होईल, अपडेट होईल. ठीक आहे, तर ॲड्रिनल ग्लॅन्ड ह्याचं उत्तर करेक्ट आहे. नंतर बघूया 7वा प्रश्न. ॲन्सर तर ऑलरेडी आपल्याला माहीत झालं आहे. असो, ठीक आहे. तर या ठिकाणी 7व्या प्रश्नामध्ये आपल्याला दिसत आहे, ग्लॅन्ड रिक्वायर डॅश
which gets from the diet in order to produce the thyroxine hormone. तर आता ही ग्लँडला जर थायरॉक्सिन हार्मोन जर प्रोड्यूस करायचं असेल तर त्या ग्लँड्सला कशाची आवश्यकता राहते, एका पर्टिक्युलर मिनरल्सची आवश्यकता असते. ठीक आहे. तर मग यामध्ये कोणती ग्लँड आहे, थायरॉइड ग्लँड आहे, ज्यांना तिला कशाची आवश्यकता राहते, आयोडीनची आवश्यकता राहते एखादा हार्मोन प्रोड्यूस करण्यासाठी. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन आपल्या समोर येत आहे. काही स्टेटमेंट्स दिलेले आहेत आणि या स्टेटमेंटच्या आधारे आपल्याला डिसाईड करायचं आहे की कोणतं स्टेटमेंट यातलं ट्रू आहे. ए, पॅनक्रियाज सिक्रेट्स द इन्सुलिन हार्मोन विच कंट्रोल्स द शुगर लेवल इन द ब्लड. येस, कन्फर्म. त्यानंतर बी, when pancreas secretes the insulin hormone then it's a endocrine gland and pancreas itself work as a endocrine gland also, hexocrine gland also. तर मगाशीच आपण या शब्दावर बरंचसं डिस्कस केलं होतं. तर यातलं आपल्याला हे डिसाईड करायचं आहे की याच्यातले कोणते ऑप्शन्स म्हणजे कोणते स्टेटमेंट, पहिलं, दुसरं आणि तिसरं या 3 स्टेटमेंटपैकी कोणते ट्रू आहे. तर थोडंसं डिटेलमध्ये आपण बघूया. पॅनक्रियाज, ज्यावेळेस पॅनक्रियाज हा इन्सुलिन हार्मोन प्रोड्यूस करतो त्यावेळेस तो कशाला कंट्रोल करतो, शुगरला. तर बिलकुल हे स्टेटमेंट बरोबर आहे. पॅनक्रियाज सिक्रेट्स द इन्सुलिन, इट्स अ एंडोक्राइन ग्लँड. बिलकुल हे पण स्टेटमेंट बरोबर आहे, कारण की ज्यावेळेस पॅनक्रियाज काय करतो, इन्सुलिन प्रोड्यूस करतो, तो हा डायरेक्टली ॲब्सॉर्ब केला जातो ब्लडमध्ये. ठीक आहे. तर हे पण स्टेटमेंट या ठिकाणी बरोबर आहे. नंतर काय दिलेलं आहे, पॅनक्रियाज इट्स अ हेट्रोक्राइन ग्लँड. येस, इट इज राईट. पॅनक्रियाज इज अ मिक्स ग्लँड, एंडोक्राइन म्हणून पण काम करते आणि एक्झोक्राइन म्हणून पण काम करते, म्हणून यांना हेट्रोक्राइन ग्लँड किंवा मिक्स ग्लँड म्हणून ओळखलं जातं. तर याचं उत्तर, करेक्ट आन्सर राहील ए, बी, सी. ऑल 3 स्टेटमेंट आर द ट्रू. 9वा प्रश्न. तर 9वा प्रश्न आपल्या समोर येत आहे. हॉर्मोन्स कंट्रोल्स द सेल्स विच गिव्ह राईज टू इम्युनिटी. तर इम्युनिटीसाठी एक हार्मोन आहे, तो सेल्स प्रोड्यूस करतो, गिव्ह राईज, काय म्हटलेलं आहे, हार्मोन कंट्रोल द सेल्स विच गिव्ह राईज टू इम्युनिटी. तर कोणता हार्मोन आहे, या ठिकाणी आपल्याला ऑप्शन दिलं आहे, थायरॉक्सिन, इथं वाय पाहिजे. ठीक आहे, थोडीशी एक स्पेलिंग मिस्टेक या ठिकाणी झालं आहे. तर इथं नाव दिलं आहे थायरॉक्सिन, थायमिन, ॲड्रिनॅलिन और थायमोसिन. तर करेक्ट ऑप्शन या ठिकाणी जर बघितलं तर कोणतं ऑप्शन आपल्याला करेक्ट ऑप्शन दिसते, थायमोसिन. तर हा एक हार्मोन आहे, कशाला कंट्रोल करतो, सेल्स विच गिव्ह राईज टू इम्युनिटी. तर 9वा प्रश्न आपल्याला स्वतः सोडवायचा आहे आणि या प्रश्नाचं उत्तर आपल्याला कमेंटमध्ये काय करायचं आहे, लिहायचं आहे. तर हा मॅच द कॉलमच्या स्वरूपातला प्रश्न आहे. तर निश्चितपणे व्हिडिओला पॉज करा, टिक करा आणि कमेंट करा की योग्य उत्तर याचं कोणतं राहील. हा प्रश्न तुमच्यासाठी ॲज अ होमवर्क म्हणून. ठीक आहे. तर व्हिडिओ आवडल्यास नक्की व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. नेक्स्ट व्हिडिओ आपण डिसीजेस आणि पॅथोजन्स या विषयावर आपण घेऊन येणार आहोत. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग माय व्हिडिओ.